मी बाबांचा मनपूर्वक आभारी आहे। साकी गावच्या अशा एका विविध कार्यक्रमामध्ये बाबांनी अचानकपणे अनपेक्षितपणानं हा पाठिंबा मला दिला। एखादा राजकीय कार्यकर्ता दिलेल्या शब्दाला कसा जागू शकतो त्याचे उत्तम उदाहरण या राज्यामध्ये संजय गाडगे यांनी घालून दिलेलं आहे। मी बाबांना या देवालयामध्ये शब्द देतो की आपण फार मोठ्या मनाने मला पाठिंबा दिलेला आहे। आपल्या कार्यकर्त्यांना मान करून त्यांना ज्या पद्धतीने तुम्ही त्याच्या पडाप्रमाणे जपलं त्याप्रमाणे जपण्याचा प्रयत्न निश्चितपणाने करेन। आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। बाबांनी त्याच वेळा सांगितलं की या पुढच्या निवडणुकीमध्ये मी निवडणूक लढणार नाही, मी निश्चितपणे पाठिंबा देणार। मी बाबांचा मनपूर्वक आभारी आहे। साकी गावच्या अशा एका विविध कार्यक्रमामध्ये बाबांनी अचानकपणे अनपेक्षितपणानं हा पाठिंबा मला दिला। एखादा राजकीय कार्यकर्ता दिलेल्या शब्दाला कसा जागू शकतो त्याचे उत्तम उदाहरण या राज्यामध्ये संजय गाडगे यांनी घालून दिलेलं आहे। त्यांची जी अपेक्षा आहे त्यांच्या 4-5 अपेक्षा आहेत। एक, ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला समर्थपणाने आपल्याला साथ दिली त्यांचं कल्याण व्हावं, त्यांना स्वस्थता लाभावी आणि त्यांना मानसन्मान राखला जावा ही एक त्यांची मागणी आहे। मी बाबांना या देवालयामध्ये शब्द देतो की आपण फार मोठ्या मनाने मला पाठिंबा दिलेला आहे। आपल्या कार्यकर्त्यांना मान करून त्यांना ज्या पद्धतीने तुम्ही त्याच्या पडाप्रमाणे जपलं त्याप्रमाणे जपण्याचा प्रयत्न निश्चितपणाने करेन। आणि याशिवाय आता आपण सांगितलं ज्या पांढऱ्या पट्ट्याला त्यांनी आपल्या वनाळी आणि त्या परिसरामध्ये पाणी नदीवरून आणून दिलं त्या पद्धतीने आपली जी गावं आहे त्यामध्ये मिनीगड असेल, हळदी असेल, इलेक्ट्रिक हायदोड जोडोतोडी इत्यादी भागामध्ये पाणी देण्याची त्यांची योजना आहे। मी या देवालयामध्ये शब्द आज बाबांना तुम्हाला देतो, पुन्हा जर संधी दिली तर शासकीय खर्चानं उपसा पाणी पुरवठा आता आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। बंधूंनो, आता या 5 वर्षाचा लेखाजोखा मांडण्यासाठी मिळाला आलेला आहे। 2019 ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या। आपण मला निवडून दिलं, 5व्यांदा मी निवडून आलो आणि अनपेक्षितपणाने या राज्यामध्ये आमची सत्ता आली आणि उद्धवजी ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि तुम्ही निवडून दिला हजरतशिबा आमदार राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री झाला। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।